आम्हाला वशी द्या म्हणतात गावामध्ये पाणी पुरवठा होणार नाही आम्ही पूर्णपणे ठरतो. एकच महिना वाढून घेतला आपण 15 दिवसात सांगून द्या. 15 दिवसामध्ये कॉन्ट्रॅक्टर साहेबाला तुम्ही डायरेक्ट स्पष्टपणे सांगा जर पगार त्यांच्या 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही पगार दिला नाही तर आम्ही 15 दिवसानंतर आम्ही इथे बसून आंदोलन करणार आहे. मग आम्ही हे लोक पाणी बी सोडणार नाही. गावाची जी समस्या आहे ते कॉन्ट्रॅक्टर बघेल आम्ही कॉन्ट्रॅक्टरला पाणी सोडायला पाठवू. ही आमची मागणी अशी आहे. सर्व ब्रेक करून टाकू आम्ही पूर्ण ब्रेक करून टाकू. जेपर्यंत ना पिरेमान झाला पिरेमाना तुम्ही त्यांचं वेतन देऊन टाका आणि नाही देत असले तर आम्ही 15 तारखांमध्ये आपली ताकद काय ते आम्ही दाखवून देऊ. 6 महिने आले. 6 महिने कसं 6 महिने झाले नाही. ठेकेदाराचं काम आहे तर पगार द्यायचा. इंजिनियर साहेब कोण आहे? नमस्कार, मी वसीम शेख. आमच्याकडे आज पाणी पुरवठा कर्मचारी त्यांनी माझे संपर्क साधला आणि मला सांगितलं की आमची 6 महिन्यापासून पगार झालेली नाही. आता सांगा 6 महिने कर्मचाऱ्यांचा पगार होणार आहे. कर्मचारी आपला परिवार कसा सांभाळणार आहे? हे परिवार इतका संकटात आलेला आहे आणि नगरपालिकेकडे ते वारंवार चक्कर काढताय. मुख्य अधिकारी साहेबाला त्यांना निरोप पाठवला. कॉन्ट्रॅक्टरला कॉल केला पण कॉन्ट्रॅक्टर त्यांची दखल घेत नाहीये आणि त्यांची मनमानी करतोय. आम्ही आज या मुख्य अधिकारी साहेबांना आम्ही जे निवेदन दिलं आणि निवेदनामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही जर कर्मचाऱ्यांचा पगार केला नाही तर आम्ही 15 दिवसानंतर इथे बसून आंदोलन करणार आहे आणि जे काय घडेल ते प्रशासनाची आणि नगरपालिकेची जिम्मेदारी राहणार आहे. कर्मचारी 15 दिवसपर्यंत काम करतील. 16वा दिवस निघाला एक बी कर्मचारी काम करणार नाही आणि जे पाणी पुरवठ्याच्या समस्या आम्ही कॉन्ट्रॅक्टर साहेबाला गावात पाणी सोडायला लावू आणि जेव्हा त्याला कळेल की कर्मचारी किती अंगावर संकट घेऊन आणि किती जिम्मेदारीनं गावाचा पाणी पुरवठा करतो, गावाचे काम करतो, बस आमची एवढीच मागणी आहे की 15 दिवसामध्ये तुम्ही लवकरात लवकर यांचे वेतन जमा करा, याची पगार करा. जर तुम्ही वेतन जमा केला नाही आणि कर्मचाऱ्याला वेतन दिलं नाही तर 15 दिवसानंतर आम्ही कोणाची वाट बघणार नाही, कोणासाठी थांबणार नाही. आम्ही इथे बसून बेमुदत उपोषण करणार आहोत. एवढा सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.